निर्माल्य आणि आत्महत्यांमुळे चेंदणी कोळीवाडा बंदर बंदिस्त, कोपरीकरांचा संताप. खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर कोपरीतील चेंदणी कोळीवाडा बंदर अर्थात विसर्जन घाट परिसर अधिक बंदिस्त करण्यात आला आहे. लोखंडी गेट आणि आता प्लास्टिक बॅरिकेड्समुळे नागरिकांना खाडीच्या टोकापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आल्यानं फ्लेमिंगो आणि निसर्ग जवळून अनुभवण्याचा आनंद हिरावल्याची भावना व्यक्त होते. कोपरीकरांची मिनी चौपाटी म्हणून ओळख असलेल्या ठिकाणाचं ठाणे महापालिकेकडून सिमेंट, काँक्रीट, फुलझाडे आणि बसण्याच्या जागांद्वारे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक जागा निर्माण झाली असली तरी आता खाडी किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यावर निर्बंध आलेत. स्थानिकांच्या मते काही नागरिकांकडून खाडीत निर्माल्य टाकलं जात असल्यानं प्रशासनानं घाटाच्या टोकाला लोखंडी गेट बसवले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं गेटवर चढून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव परिसर अधिकच बंदिस्त करण्यात येत असल्याचं बोललं जातंय. पूर्वी या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे, खाडी किनाऱ्यावरील शांत वातावरण आणि समुद्री वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं येत असत. मात्र आता वाढत्या निर्बंधांमुळे काहींच्या चुकीची शिक्षा सर्व नागरिकांना मिळत असल्याची नाराजी कोपरीकरांनी व्यक्त केली आहे. निर्माल्य टाकणारे किंवा आत्महत्येसारखे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, परंतु त्यासाठी संपूर्ण खाडी किनाराच बंदिस्त करून नागरिकांना निसर्गापासून दूर ठेवणं योग्य नाही. चेंदणी कोळीवाडा बंदर हे नागरिकांसाठी फक्त विसर्जन घाट नाही तर निसर्ग अनुभवण्याची जागा आहे. चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी यांनी याविषयी बोलताना अधिक माहिती दिली आहे. तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी व्यापक कृती आराखडा. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक तोट्यातील विभागासाठी प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अथवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते या अनुषंगानं एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ उत्पन्न वाढ नव्हे तर खर्च नियंत्रण, इंधन बचत, महसूल गळती रोखणे आणि प्रशासकीय शिस्त यांचा एकत्रित विचार करून ही कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालक अधिकाऱ्यांवर विभागाच्या आर्थिक प्रगतीची थेट जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित विभागाची आढावा बैठक घेण्यात येईल. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासोबतच खर्चात बचत करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. विशेषतः डिझेल बचतीसाठी प्रत्येक आगाराला जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून सातत्यानं डिझेल बचत करणाऱ्या आगारांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात येणार आहे. इंधन बचत हीच एसटीसाठी अतिरिक्त उत्पन्न निर्मिती असल्याची भूमिका महामंडळानं स्पष्ट केली आहे. महसूल गळती रोखण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता विभागालाही अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. उत्पन्न बुडवणाऱ्या अथवा तिकीट व्यवहारात अनियमितता करणाऱ्या वाहकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रवाशांचा महसूल हा एसटीचा कणा असून त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटीच्या मालमत्तांमधून अधिकाधिक महसूल मिळवण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावरील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक बसस्थानकावर सकाळच्या सत्रात इश्यू अँड स्टार्ट उपक्रम काटेकोरपणे राबवण्यात येणार असून बस सुटण्यापूर्वी प्रवाशांना तिकीट वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते की नाही यावर देखरेख ठेवली जाणार आहे. एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील सामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षम व्यवस्थापन यांच्या आधारे एसटीला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सर्व स्तरांवर कठोर परंतु सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वासही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय.
ठाणे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असतानाही दिवे, पंखे तसंच वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवली जात असल्याची गंभीर बाब आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी विजेचा अपव्यय रोखण्यासाठी परिपत्रक काढत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेचा इशारा दिलाय. विशेषतः वातानुकूलित यंत्रणा सुरू असताना दालनांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचे निर्देशही दिले असून याचं पालन न झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासह विविध प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ट्यूबलाईट, पॅनल लाईट्स, पंखे, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर विद्युत उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या दालनात नसतानाही ही उपकरणं सुरूच राहत असल्याचं आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आले. इतकंच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील शिपाई, कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक जागेवर नसतानाही त्या ठिकाणचे पंखे आणि दिवे सुरू ठेवले जात असल्याचंही आढळले. याशिवाय वातानुकूलित यंत्रणा सुरू असतानाही दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत असल्याचंही निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी विजेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले. याबाबत त्यांनी सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना याबाबत परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार अधिकारी दालनात उपलब्ध नसताना त्या दालनातील दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणं बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असणार आहे. तसंच दालनाबाहेरील परिसर किंवा इतर ठिकाणचे दिवे आणि पंखे विनाकारण सुरू राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्यांचं जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी शासनाने यंदा 1 जून ते 31 जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. ठाणे पालघर जिल्ह्याचं मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. या 2 महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचं प्रजोत्पादन काळ असतो. त्यामुळे या बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला मोठा वाव मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होते. मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या आदेशानुसार ही पावसाळी मासेमारी बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील. मात्र पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी 31 मे पूर्वीच आपापल्या बंदरांमध्ये परतणं बंधनकारक करण्यात आलं असून 1 जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरावर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसंच राज्याच्या सागरी किनाऱ्यांपासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या क्षेत्राबाहेर
खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचं धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील. या शासकीय नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले. बंदीच्या काळात जर कोणतीही आंतरिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधनं आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतंही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नसल्याचंही शासनानं स्पष्ट केलंय. त्यामुळे सर्व नौका मालकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आलंय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागांचं वाटप करण्यात येणार आहे. मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेनं मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवालाही चालना मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य द्या या तत्वावर जागांचं वाटप करण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात 15 जूनपर्यंत अर्ज सादर करणं आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार 15 जुलैपर्यंत जागा तसंच शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाईल. महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उभाराव्या लागणार आहेत, असंही आयुक्त राव यांनी सांगितले. महापालिकेच्या महिला बचत गटांमार्फत तसंच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपणच मूर्तिकार असल्याचं हमीपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू मातीने मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहे तसा आशयाचा 3x5 फूट आकाराचा फलक लावणंही आवश्यक राहणार असल्याचंही राव यांनी सांगितले. महापालिकेने उपलब्ध करून दिलेली ही जागा नवरात्र उत्सव संपेपर्यंत वापरण्यासाठी देण्यात येणार असून त्यानंतर ती पुन्हा महापालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात असल्याचंही आयुक्त राव यांनी सांगितलं.